झऱ्याच्या काठी असलेले एक कातळात खोदलेलं सुंदर मंदिर जे भरपूर अशा वटवाघळांच्या सानिध्यात आहे, ज्याचं नाव आहे विमलेश्वर. हे बघण्यासाठी तुम्हाला देवगडपासून 10 किलोमीटरवरती पडवणे रोडकडे यावं लागेल. वाटेत हा वाडादारचा पूल लागतो. इथं तुम्ही थोडा वेळ थांबाच, कारण नजारा तर बघा पुलावरून कसला भारी आहे. खाडीकाठ, काठावरून डोकावणारी छोटीशी वाडी, मंदिर आणि समोरचा हिरवागार डोंगर. मंदिराजवळ आल्यावरती ही कमान आणि तिच्यातून खाली गेलेल्या पायऱ्या आहेत. सुरुवातीलाच या विरगळ्याने तुळशी वृंदावन आपल्याला दिसते. कातळात खोदून तयार केलेली ही काळभैरवाची गुफा दिसते. तिच्या बाजूलाच गणपती मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या बाहेर अशा चिऱ्याच्या दीपमाळा दिसतात. दोन्ही बाजूलाही 2 मोठे हत्ती आहेत. मंदिराच्या वरती काही आकृत्या दिसतात, त्यांना पंचतत्वे म्हणतात. आता आत जाताना थोडं घाबरायला होतं, कारण भरपूर अशी वटवाघळ छताला लोंबकळलेली तुम्हाला दिसतील. त्यांच्या चित्कारण्याचा जोराचा आवाज घुमत असतो. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिराच्या समोर असा मोकळा भाग आणि बैठक व्यवस्था आहे. या बैठक व्यवस्थेच्या बाजूलाच पायऱ्या खाली उतरून आल्यावर एक जुना वहिवाटीचा पूल, त्याच्या खालून वाहणारा झरा आणि कुळागर दिसतात. या पुलापासून समोरच्या वाडीकडे रस्ता जातो. गायमुखातून कोसळणारा हा पाण्याचा प्रवाह पाहत एके ठिकाणी शांत बसून राहायचं, म्हणजे मनातील विचारांचा गुंता शून्य होऊन एक प्रकारचं मेडिटेशन होऊन जातं. मी तर म्हणतोच, आवर्जून वेळ काढून एकदा विमलेश्वरला भेट द्याच.